देवाचे द्वारी उभाक्षण भरी, देवाचे द्वारी उभाक्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या। हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। आसोनी संसारी जिव्ह वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा। हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी। हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। विठ्ठला 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 देवाचे द्वारी उभाक्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या। हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची। त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू, कृपालाने कथेचा विस्तारू, कृपालाने कथेचा विस्तारू, कृपालाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांची अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार। आता मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। मॉनिटरचा आवाज द्या, वरचा कमी असला तरी चालतो, रिटर्न आवाज आला पाहिजे। शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा। सेवे लागी सेवक झालो, 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 सेवे लागी
सेवक झालो सेवेला लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी स्वरयंत्र कोणी लावले? थोडं कमी करा आवाज, थोडं अजून कमी, बस. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त, भगवंताचे अत्यंत लाडके भक्त आणि वारकरी संप्रदायातील सर्व साधू संतांच्या हृदयाचा गाभा, योग्यांची माऊली साधकाचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ ग्रंथातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग सेवेकरता निवडलेला असून या अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं गरजेचं आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी मोची पिंपळगाव नगरीमध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्याने भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने श्री संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आणि थोडं आगळ्या वेगळ्या पद्धतीतून साजरा आहे. म्हणजे 2 वर्षे पण सेवा झाली माझी, पण जागा चेंज झाली, वातावरण चेंज झालं. मला वाटतं जरा पब्लिकसुद्धा वाढलेली दिसते, सगळा बदल झाला. सृष्टीचा नेम आहे परिवर्तनशील, आणि परिवर्तन होणं गरजेचं आहे. आज काय झालंय, भरपूर परमार्थाचा पूर आलेला दिसतो, पण परिवर्तन झालेलं दिसत नाही. परिवर्तन नाही, चेंज नाही. जीवनामध्ये परिवर्तन होतं. तुम्हाला बीड शहर जवळ आहे म्हणून मी तुम्हाला एक वैज्ञानिक सिद्धांत सांगतो. तुम्ही सुशिक्षित आहात असा माझा भ्रम आहे म्हणून सांगतो. वैज्ञानिक सिद्धांत सांगतो. 100 सेंटीग्रेड पाणी तापलं की त्याच्यात एक शक्ती निर्माण होते, त्याला वाफेची शक्ती म्हणतात. आणि त्या वाफेच्या शक्तीचं महत्त्व तुम्हाला आम्हाला जरी कळत नसलं तर जेम्स व्हॅट नावाच्या शास्त्रज्ञाला त्याची किंमत कळाली. वाफेच्या शक्तीतून काय होतं हे मला जास्त विस्ताराने सांगण्यापेक्षा एका वाक्यात सांगतो, कारण मला जास्त विस्तार करून सांगण्यासाठी एका व्याख्यानाचं स्टेज नाही, हे कीर्तनाचं स्टेज आहे. म्हणून वाफेच्या शक्तीनं काय होतं, मुंबईसारख्या, पुण्यासारख्या, संभाजीनगरसारख्या मोठमोठ्या शहरमध्ये नुसत्या वाफेच्या शक्तीवरती मोठमोठाली प्रोडक्शन उभे राहतात. नुसत्या वाफेच्या शक्तीवर भारताच्या या टोकावरून त्या टोकाला जर माणूस जात असेल तर वाफेच्या शक्तीवरच जातो बरं का. आणि याच्या पुढची गोष्ट सांगतो.
माणसाचं जीवन सुद्धा वाफेच्या शक्तीवरच चालतं. आपल्या शरीरामध्ये वाफ आहे, वाफ. तुम्ही प्रॅक्टिकल सकाळी झोपेतून उठल्याबरोबर नुसतं तोंड ओघडायचं, ओर झालेली वाफ बाहेर निघते. आज केली बाहेर वाफ येते. ती वाफ जोपर्यंत शरीरामध्ये असते तोपर्यंतच माणूस जिवंत राहतो. एकदा ती वाफ समाप्त झाली की त्याला चौघा जणांनी उचलावं लागतं. म्हणजे माणसाचं शरीर सुद्धा वाफेच्या शक्तीवरती चालतं. म्हणून मला तुम्हाला पुढचा सिद्धांत सांगायचा आहे. 100 सेंटीग्रेड पाणी तापलं की त्याच्यात परिवर्तन होतं, बदल होतो. आणि 0 डिग्री सेल्सिअस तापमान मायनस मध्ये आलं की त्याच्यात बी परिवर्तन होतं. त्याच्यात काय परिवर्तन होतं? वस्तू तुम्ही जर आज ठेवली आणि 10 वर्षांनी जर ती वस्तू काढली तर वस्तू जशाला तशीच निघते, वस्तूला काहीच होत नाही. म्हणून पिरॅमिडमध्ये मेलेल्या राजाचे प्रेत, ज्याला ममी म्हटलं जातं, ते प्रेत 10 वर्षांनी जरी काढलं तरी प्रेत जशाला तसं निघतं. कारण तिथलं तापमान 0 डिग्री सेल्सिअस तापमान मायनस मध्ये आलेलं असतं. फ्रीज, रेफ्रिजरेटर ज्याला म्हणतो. म्हणजे मला मुद्दा ह्यो मांडायचा आहे, खाली गेलेलं पाणी परिवर्तनशील आहे, वरी गेलेलं पाणी परिवर्तनशील आहे, पण मधलं जे पाणी आहे कोमट, त्याच्यात परिवर्तनच नाही. ते फक्त आजाराच्या उपयोगाला येतं. पण डॉक्टर लोक आपल्याला सांगतात तुम्ही कोमट पाणी प्या. आणि तुम्हाला कोमट जर समजत नसेल तर कुमट तर नक्कीच समजतं. कुमट. तुमचं आमचं जीवन हे कुमट पाण्यासारखं, परिवर्तन. म्हणून तुम्हाला जरा हुशार मंडळी म्हणून तुम्हाला अजून एक बारकावा सांगतो. पुणे जिल्ह्यामध्ये 2 पीठ आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 2 पीठं आहेत. एक ज्ञानपीठ आहे आणि एक वैराग्यपीठ आहे. हे दोन्ही पीठं पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तनकाराचे कीर्तन पुणे जिल्ह्यात जास्त होतात. 2 पीठं असल्यामुळं. आणि पुन्हा एक त्या पुणे जिल्ह्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. तिचं अजूनही एक पीठ आहे, तिसरं. ते तिसरं पीठ नारायणगावला आहे. ते कोणतं पीठ आहे ते सांगत बसत नाही, दळीत बसत नाही. काही काही हसले, त्यांना समजलं. म्हणून पुणे जिल्ह्यातलं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. एक ज्ञानपीठ आहे आणि एक वैराग्यपीठ आहे. पण पुणे जिल्ह्यातले लोक ज्ञानपीठाने वैराग्यपीठाने सुधरत नाहीत आणि नारायणगावाच्या पीठाने बिघडत नाहीत. परिवर्तन, बदल नाही. जसं खाली गेलेल्या पाण्यात परिवर्तन आहे, वरी गेलेल्या पाण्यात परिवर्तन आहे, तसं मधल्या पाण्याला परिवर्तनच नाही. म्हणून आज माणसं फक्त कीर्तनात मान अडवलीत. एक नंबर कीर्तन झालं. काय सिद्धांत, काय त्या अभंगाची मांडणी. आणि जरसा का अंधारात गेले काढा तंबाखू. ते महाराज ते सांगतच असते, ते धंदाच येते. परिवर्तन नाही, बदल नाही, चेंज नाही. कधी कधी तर काय होतं, माणसं वयाहून परमार्थाची फुटपट्टीनं माप घेतात वयावर. म्हणून मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मी जर कुठं कीर्तनाला गेलो, कारण कीर्तनासारखं माझ्याकडे काही ऐश्वर्य नाही. कारण सध्या महाराजाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा फार किचकट झालेला आहे. अरे महाराज म्हणजे गबूची गबू, ढेरी टबूची टबू, 4-5 माणसं सोबत त्याच्या, फार मोठे महाराज, असा एक समज आहे लोकांचा. मग आपण कुठं कीर्तनाला गेलं की आपण एखाद्या रूम मध्ये बसलेला असा, मग परमार्थातले जुने माणसं तिथं यायचं. आलेत का महाराज? मग मोठ्याने बोलणार, आलेत. कुठं बसलेत?
बैठकीत बसलेत. मग येणार आपलं आल्यानंतर जे हरी प्रेम नसतं, उपेक्षात्मक भावने. मग जे हरी वगैरे झालं की आपले पशी बसणार, अशी मांडी घालणार आणि मग खिशात हात घालून आडकीता सुपारी. कोण्या गावच्यात महाराज मोठेवाडी. मायबाप असते मग काय वरून पडो का काय, हे काय विचारण्याची पद्धत आहे. मग आपल्याला मायबाप विचारणार, मग तुम्ही कुठं होते शिकायला? आळंदीला. लग्न झालं. त्याच्यात कशाला पडले तुम्ही? आणि ह्याला 2 बायका, विचारणाऱ्याला 2 बायका आणि आपल्याला ज्ञान शिकविणार. सगळ्या चौकशा करणार आणि मग शेवटचा टोपण लावणार. तुम्ही आत्ता नादी लागली, आम्ही लय परमार्थ केला. मग मोठ्या मोठ्याची नावं सांगणार. रंगनाथ महाराज परभणीकर, दुंडा महाराज, बंकटस्वामी महाराज, भगवान महाराज. तुम्ही किती जणांचं श्रवण केलं, कुठं श्रवण केलं, काय श्रवण केलं हे सांगूच नका. तुमच्यात परिवर्तन काय झालं हे सांगा. मी जरा बोलू का काका? बोलू? नो ऑब्जेक्शन. लग्न करणं महत्वाचं नाही, बायको नांदवणं महत्वाचं आहे. तसं परमार्थ करणं महत्वाचं नाही, परिवर्तन होणं महत्वाचं आहे. विठाल परिवर्तन फक्त जगामध्ये एकच व्यक्ती करू शकते, ती म्हणजे संत. इतर कुणी परिवर्तन करू शकत नाही. फक्त संतच परिवर्तन करू शकतात. आणि संत मात्र भेटणं, प्राप्त होणं हे फार दुर्लभ गोष्ट आहे, साधी गोष्ट नाही. साधू संताची भेट होणं हे अनंत जन्मात केलेलं पुण्य खर्च करावं लागतं. एवढी संत भेट सोपी नाही. बहु अवघड अवघड आहे संत भेटी. परिया जग जेती करुणा केली. खूप अवघड आहे संत भेट. आणि जोपर्यंत संत भेटत नाही तोपर्यंत मानवी जीवन हे पूर्ण होत नाही. उमगापासून निघालेली गंगा जोपर्यंत सागराला मिळत नाही तोपर्यंत गंगेचं जीवन हे पूर्ण होत नाही, अपूर्ण. आणि पूर्ण जीवन झाल्याशिवाय आनंद भेटत नाही.
अपूर्ण जीवनामध्ये आनंद कसला? अतृप्त जीवन. जो माणूस तृप्त झालेला असतोय त्याची धावाधाव खुंटलेली असते. खुंटली या धावा तृष्णेची. धावाधाव संपली पाहिजे आणि हे फक्त संतामुळेच होऊ शकतं, इतरत्र होऊ शकत नाही. संताचा महिमा का गायचा? संताचं चरित्र का गायचं? तर संताचं चरित्र हे मानवाच्या कल्याणासाठी असतं. बाकीचे काल्पनिक उदाहरण, ग्रंथातले उदाहरण देण्यापेक्षा जिवंत उदाहरण सांगतो. माझं थोडं भजन करा. संताचं चरित्र गायलेली काय होतं, तो कोणत्या टायमात आपल्याला कशी जागृती भेटते याच्यासाठी संत चरित्र कामाला येतं. पण तुम्हाला माझं एक उदाहरण सांगतो, घडलेलं उदाहरण सांगतो. पूर्वी 5-7 वर्षाच्या अगोदर, म्हणजे 10 वर्षाच्या अगोदरचा किस्सा. माझ्याकडे गाडी वगैरे काही नव्हती, एसटीनं प्रवास करायचा. मी एका गावाला कीर्तन करायला चाललो असताना फाट्यावर उतरलो आणि त्या गावातल्या कमिटीच्या लोकाला फोन लावला. मी फाट्यावर आलो इथं. ते म्हणले महाराज 5 मिनिटात माणूस पाठवतो आम्ही. आणि एक मोटरसायकलवर मुलगा आला आणि मोटरसायकलवर मुलगा आल्याच्या नंतर गाडी स्टँडला लावली. त्याच्या पायातला बूट काढा आणि माझ्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. म्हणजे महाराजाला आणायचं असेल तर कसा माणूस पाठवावा लागतो ते सुद्धा समजून घ्या याच्या निमित्ताने. त्याने दर्शन घेतलं आणि म्हणले महाराज चहा वगैरे काही? मी म्हणलं मी चहा काय घेत नाही हॉटेलवर. बरं म्हणले पाणी वगैरे? हां म्हणलं पाणी वगैरे चालेल. मग त्यांनी काय केलं, एक बॉटल आणली. पाण्याची बॉटल आणली. मी थोडं पाणी पिलं. पाणी पिल्याच्या नंतर त्यांनी मला मोठ्या विनयतेने हात जोडून सांगितलं महाराज चलायचं का आता? म्हणलो हो चला. गाडीवर बसलो मी. त्यांनी गाडी सुरू केली. अर्धा किलोमीटर गाडी गेली पण त्यांनी पान खाल्लं होतं. तो काय करायचा, गाडीची रेस कमी करायचा आणि तोंड बाजूला करून पिचकारी मारायचा आणि त्याचे शिंतुडी आमच्या धोत्रावी यायची. आणि महाराजाला आणि पुढाऱ्याला कपड्याचा लय छंद. आणि आपण मोकळं बोलणार माणूस. 2 माणसाला कपड्याचा फार छंद. आणि ते धोत्राव डाग पड्यावर मग तळपायची मस्तकाला जायची. किती चांगला पोर आहे. दर्शन घेतलं त्यांनी किती छान. पण ते व्यसन चांगलं नव्हतं. 2 वेळेस झालं आणि 3ऱ्या वेळेस मी ठरवलं आता जर ह्याने 3ऱ्यांदा थुंकायचा प्रयत्न केला आणि थुकला आणि माझ्या धोत्राव का शिंतोडला आला की इथून वापस जाईल. आणि महाराज 3ऱ्यांदा त्यांनी गाडीची वेग कमी केला आणि असा थुकणार म्हणजे थुकलाच. आणि गाडी उभी करायला लावली. मी त्याला काहीतरी अभद्र शब्दांनी बोलणार तेवढ्या माझ्या डोक्यामध्ये नाथ महाराजाचं चरित्र आलं. तुमचं आलं का नाही कोणाचं? नाथ महाराजाचं चरित्र माझ्या डोक्यात आलं आणि मी विचार केला मनात नाथ महाराजाच्या अंगावर 108 वेळेस येऊन थुंकला तरी नाथ महाराजाला राग आला. जंगले महाराज तुम्ही परमार्थात कुठे आहेत? विठाला विठाला. हे संताचं चरित्र असं जागृत करतं, माणसाला सावध करतं महाराज. संताचं चरित्र गाणं, संताचं वर्णन गाणं, संताचा महिमा गाणं फार महत्वाचं असतं. ते संत जीवनात आले होतं अत्यंत महत्वाचं. ते संत आले पाहिजे कारण संतांनी अगोदर ते प्राप्त करून घेतलेलं असतं आणि ते आपल्याला मिळावं याची तळमळ असते. ज्ञानोबरायांच्या जीवनाचा थोडासा का अभ्यास करा. ज्ञानोबरायांचं जीवन किती कष्टतर जीवन त्याचं.
लहानपणीच आई वडील निघून गेले आणि 5-5, 6-6 वर्षाची वय त्याची, आणि त्यांना गावातून हकलून दिलं आळंदीच्या लोकांनी. आपण विचार सुद्धा करू शकत नाही ह्या गोष्टीचा. आपल्याला सध्या परमार्थासाठी खूप चांगला काळ आहे. लोक महाराजाचे पाय धुवून पियची पाळी सध्या, पण ज्ञानोबारायांच्या जीवनात ते नाही भेटले. ज्ञानोबारायला गावातून हकलून दिलं आणि ज्ञानोबारायाची सावली जरी अंगावर पडली तो गोमूत्र शिपडायची आणि विटाळ झाला म्हणायचे. इतका तिरस्कार ज्ञानोबारायांचा. पण ज्ञानोबाराला राग नाही आला, राग नाही आला. कारण ज्ञानोबारायला राग का नाही आला त्याचं एक गमक सांगतो तुम्हाला. वारकरी संप्रदायातल्या सर्व साधू संतांना कुठले बी कसले बी उपमा असतील, पण माऊली ही संज्ञा फक्त ज्ञानेश्वर महाराजालाच आहे. आणि माऊली ही संज्ञा स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज पुरुष असताना सुद्धा त्यांना स्त्रीलिंगी संज्ञा का बहाल केली, तर ज्ञानोबरायचं शरीर पुरुषाचं होतं पण अंतकरण आईचं होतं. विठाला ज्ञानोबरायला राग नाही आला. उलट ज्यांनी तिरस्कार केला, ज्यांनी नावं ठेवले, त्याच लोकांसाठी ज्ञानोबरायने आपल्या स्त्री गुरुकडे दान अगोदर त्यांच्यासाठी मागितलं. जे खळांची व्यंकटी सांग तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, याला म्हणायचं संत. विठाला ज्ञानोबारायांचं जीवन फार विशाल. आपल्यासारख्याने ते वर्णन करणं बी उपयोगाचं नाही. आपल्यासारख्याने वर्णन करणं म्हणजे सोन्याला पितळाचं पाणी दिल्यासारखं. फार मोठं जीवन आहे ज्ञानोबारायांचं. आणि त्या ज्ञानोबारायांचा हा अभंग आहे. अभंग किती छोटा आहे, दिसायला छोटा आहे पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. म्हणून अगदी ज्ञानोबारायांच्याच शब्दातून तुम्हाला त्याचं वर्गीकरण करून सांगतो. कारण लोखंड कापण्यासाठी लोखंडाचीच करवत लागत, तसं ज्ञानोबारायांचे अभंग सोडवण्यासाठी ज्ञानोबारायांचेच प्रमाण सांगतो तुम्हाला. तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा जरा आणि ज्ञानेश्वरीचे शब्द वाचा. ज्ञानोबारायांनी अभंगवाणी कशा पद्धतीची आहे आणि त्या अभंगाचे शब्द कसे आहेत त्याचं वर्णन एका ओवीमध्ये सांगितलं. बिंब तरी बचकेची एवढी. बचक समजते का तुम्हाला? बचक बचक काही काही बचकण्याला नाही समजायची ती बचक. याला बचक म्हणते. याला काय म्हणते? बचक. आणि इतक्यातच ज्याची मान बसते त्याला बचाकण्या म्हणते आणि ह्याला बचक म्हणते. म्हणून आपल्या व्यवहारामध्ये एक वाक्प्रचार आहे बघा, दुसऱ्याच्या पुर्या आणि बचकानी वाडी, याला बचक म्हणते. आणि हे शब्द आहेत ना, शहरमधल्या लोकांना समजत नाहीत. खेड्यामधल्या लोकांना असले शब्द जास्त कळतात. कारण शहरमधले लोक जास्त शिकेलेले असतात, त्यांना असले शब्दाचा मिळत लागत नाही. खेड्यामधल्या लोकांना हे शब्द जास्त कळतात. आणि हे शब्द ज्ञानोबारायांनी का वापरले त्याचं बी तुम्हाला एक गमक सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत हाय लेवलचे शब्द वापरता आले असते माऊलीला, परंतु वापरले नाही. ओरिजिनल मराठीतले शब्द वापरले. का वापरले? तर भाकरी करणाऱ्या बाईपासून तर नांगर हाकणाऱ्या पुरुषापर्यंत माझी ज्ञानेश्वरी समजावी, हा उद्देश माऊलीचा. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना मायबोलीतले शब्द वापरले, बचक. आणि हे असले शब्द खेड्यातल्या लोकांना जास्त समजतात, शहरमधल्या लोकांना हे शब्द समजत नाहीत. तुम्हाला मी एक उदाहरण देऊन सांगतो,
थोडं भजन करा. तुम्हाला ज्या टाइमला मारलं त्या टाइमला वेळ कोणती होती? तर त्यांनी हात जोडले आणि सांगितलं, साहेब मी झोपेत होतो म्हणजे मला काहीच माहीत नाही. मला आज माहीत झालंय की माझ्याच भाऊकीतल्या लोकांनी मला हाणलंय. मला काहीच माहीत नव्हतं म्हणे, पण माझी आई तिथं होती म्हणे. तुम्ही काय करा, माझ्या आईला विचारा. मग साहेब आईकडे गेले, सांगितलं, आई साहेब तुमच्या मुलाला ज्या टाइमला मारलं त्या टाइमला वेळ कोणती होती? तर ती म्हातारी काय म्हणली, ती वेळ काय चांगली होती का? काय म्हणली ती वेळ का चांगली होती का? आणि विचारून आलेली वेळ होती का ती? आणि अशी वेळ वैर्याव सुद्धा येऊन. आणि साहेब तर नुसते टाका तिच्याकडे बघत होते. साहेबाला काहीच मेळ लागला. साहेब म्हणले, आई मी तशी वेळ नाही विचारित, टाईम विचारतो. ती म्हणली, हो ना, ते का विचारून आलेला टाईम होता. आणि साहेबाला फक्त 2च शब्द माहीत होते, वेळ आणि टाईम. तिसरा शब्दच माहीत नाही साहेबाला. फौजदार झालेला, फुकट फौजदार की. आणि मग साहेबाचं काय डोकं काम करीन. मग साहेब पुन्हा त्या मुलाकडे गेले, सांगितलं, काका तुमच्या आईला जरा समजून सांगा, तुमच्या आईच्या भाषा मला काही समजना. मग तो मुलगा तिथे गेला आईकडे आणि सांगितलं, आई साहेब तशी वेळ तसा टाईम नाही ती विचारली. मग साहेब वखूत विचारतेत, वखूत. आता हे वखूत शब्द शहरच्या लोकांना कळत नाही. मग ती म्हातारी म्हणली, हा मग तुम्ही वखूत पाहिजे म्हणा ना साहेब. मग माझ्या पोराला ज्या टाइमला मारलं ना साहेब त्या टाइमला डोक्यावर तिकट आलं होतं. आता हे डोक्यावर तिकट आलेलं कुठं शहरच्या लोकांना कळत असतं. त्याला खेड्यात परवाची गोष्ट सांगतो काका मी तुम्हाला. मला एक माणूस भेटला, म्हणले, महाराज मी तुमची वाडूळ झालो वाट पाहत होतो. माझ्यासोबत एक शिकलेला माणूस होता. म्हणला, महाराज ही वाडूळ काय? म्हणलं, तू गपची बस. तुला वाडूळ समजण्यासाठी खेड्यात जन्म घ्यावा लागल. वाडूळ हे शब्द संत वाङ्मयामध्ये आलेला आहे. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, त्या वाडवेळ शब्दाचा अपभ्रूश रूप आहे वाडूळ. किती वाडूळ हे असले शब्द शहरच्या लोकांना समजत नाही. खेड्यातल्या लोकांना जास्त शब्द समजतात, कारण खेड्यातली लोक भाषा प्रभू असतात. एका शब्दाला 5-5, 10-10 शब्द पर्यायवाचक असतात. शहर म्हणजे तुटपुंजी भाषा असते, तुटपुंजी. एक नाही तर 2 शब्द पर्यायवाचक असतात. उदाहरण अजून तुम्हाला सांगतो. माझं या शब्दाला पर्यायवाचक शब्द कोणता शहरमध्ये? शब्दच नाही, फक्त माझं. तोच शब्द घेऊन जर ग्रामीण भागात आलात ना, माझं, मव, मपलं, हे किती छान शब्द आहेत. आणि हे शब्द आता लोपायला लागले. तसं ही बचक जो शब्द वापरला ज्ञानोबरायांनी, हे ग्रामीण भागातल्या लोकांना समजावा ही भावना ज्ञानोबरायांची. म्हणून शब्द वापरले, बिंब तरी बचकेची एवढी. सूर्याचं बिंब कसं आहे? बचके एवढं, बचके एवढं. पण प्रकाशाच्या दृष्टीने जर विचार केला तर त्रिभुवन कमी पडतं. परी शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. ज्ञानोबरायांचे शब्द. तसे ही ज्ञानोबरायांचे शब्द म्हणजे त्या बिंबासारखे, बिंबासारखे दिसायला लहान आहेत, पण अर्थाच्या दृष्टीने त्याचा जर विचार केला तर आपलं डोकं काम करणार नाही. आपण फक्त एवढंच म्हणायचं की महाराजांनी अभंग सोडला. अभंग सुटत नसतो आपल्यासारख्याला, आपल्या बुद्धीनं त्याचा अर्थ लावले गेलेला असतो. म्हणून ज्ञानोबरायांची ही शब्दवाणी फार गहन आहे, गहन.
आणि दुसरा एक मुद्दा सांगतो, हा अभंग सूत्रात्मक आहे. सूत्र आहेत त्याला, सूत्र. आता तुम्हाला मी जास्त सूत्र नाही सांगणार, कारण तुम्हाला जास्त सूत्र सांगितल्यावर तुमचे सूत्र ढिली होते. हो. आणि तुमचे सूत्र ढिली झाल्यावर मला पुन्हा पुढच्या वर्षी काढतील. त्याच्यामुळे जास्त सूत्र सांगत नाही, ओरिजिनल सूत्र सांगतो तुम्हाला. जिथं शास्त्र असतं तिथं सूत्र असतं, जिथं शास्त्र नाही तिथं सूत्र नाही. इतिहास हे शास्त्र नाही म्हणून त्याला सूत्र नाही. भूगोल हे शास्त्र नाही म्हणून त्याला सूत्र नाही. भूमिती हे शास्त्र आहे म्हणून त्याला सूत्र आहे. गणित हे शास्त्र आहे म्हणून त्याला सूत्र आहे. रसायन हे शास्त्र आहे म्हणून त्याला सूत्र आहे. हे शास्त्र आहे म्हणून त्याला सूत्र आहे. बेदोनी चार हे डबलचं सूत्र आहे. अमेरिकेच्या अध्यक्षाने जरी म्हणलं तरी बेदोनी चारच. आणि भारतातल्या कचऱ्यानी धोंड्यानी म्हणलं तरी बेदोनी चारच. असं नाही म्हणायचं अमेरिकेच्या अध्यक्षांनी म्हणलं म्हणजे बेदोनी 8 म्हणायचं. नाही नाही नाही, किती मोठ्या माणसांनी म्हणलं तरी बेदोनी चारच. आणि किती लहानातल्या लहान माणसांनी म्हणलं तरी बेदोनी चारच. ज्याच्या तिन्ही कालामध्ये बदल होत नाही त्याला शास्त्र म्हणतात. तसं हे ज्ञानोबरायांची अभंगवांजी म्हणजे शास्त्र आहे. शास्त्र रेमट कहाण्या नाहीत, कुठंतरी टला ट जोडून केलेलं काहीतरी कवित्व नाही. हे शास्त्र आहे. विठाला इतिहासाला शास्त्र नसतं म्हणून त्याला सूत्र नाही. म्हणून एक उदाहरण देऊन सांगतो फक्त. शिवाजी महाराजांनी अफजल खानावर अगोदर वार केला का अफजल खानाने शिवाजी महाराजावर केला हे कोणालाच माहित नाही. त्या दोघांनाच माहिती कोणी कोणावर वार केला. कारण तिथला प्रत्यक्ष आयविटनेस, प्रत्यक्षदर्शी पाहणारा कोणीच नाही. पण शिवाजी महाराजाला मानणारी लोक म्हणतात की अफजल खानाने आमच्या शिवाजी महाराजाला दगा दिला. आणि अफजल खानाला बी मानणारी आहेत. असं समजू नका की अफजल खान मेला. अफजल खान मेला पण त्याची वंशावळ अजून आहे. ते म्हणतात की शिवाजी महाराजने आमच्या अफजल खानाला दगा दिला. आता ह्याचं काय सूत्र? त्याच्यातून फक्त एक निष्पन्न झालं की जगातला एक पापी माणूस शिवाजी महाराजांनी मारला. एवढंच फक्त त्याच्यातून घ्यायचं असतंय. वार कोणी कोणावर केलं हे महत्वाचं नाही. फक्त एक पापी माणूस मारला. कारण त्याच्या अगोदर हिंदू धर्माच्या देवदेवतावरती, देवळावरती किती आघात केले होते अफजल खानाने, हे सर्व आघात छत्रपतींना आपल्या छातीवर झेलले होते. पण त्याला जर खोट्याने मारला असेल तर वाईट काहीच नाही. एखादा माणूस 1000 वेळेस तुमच्या संग खोटं वागत असेल आणि त्याच्या समोर तुम्ही एकदा जर खोटं बोलले तर पाप लागत नाही. म्हणून तुम्हाला मी एक शास्त्र सांगतो आणि एक महाभारतातला इतिहास सांगतो. अजून भजन करा. दुर्योधन पांडवाला समाप्त करण्यासाठी किती कट रचले पण सक्सेस नाही झाले. आणि वल्गना कशी करायचा की सुईच्या टोकावर बसन इतकी माती मी पांडवाला देणार नाही. भांडण खोटं नव्हतं, भांडण खरंच होतं. पण ते भांडण भांडण्यासाठी दुर्योधनाने खऱ्याचा पक्ष धारण केला नाही, खोट्याचा पक्ष धारण केला. म्हणून कृष्णाने त्याला खोट्यानेच मारलं, खऱ्याने नाही मारलं. कृष्णाने खोटं बोलूनच मारलं त्याला. हो, ते तरी म्हणला होता सुईच्या टोकावर बसून इतकी माती देणार नाही. त्या दुर्योधनाच्या जागेवर जर तुम्ही असतात ना, तुम्ही तर म्हणला असतात केसाच्या टोकावर बसून इतकी माती देणार असं म्हणलं असतात तुम्ही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. त्याच्या पाठीमागं गमक असतात, गमक. आणि ते गमक बऱ्याच माणसाला समजत नाही. ते का माहीत होता तसं, त्याचं बरोबर होतं ते म्हणणं. कारण त्याचं म्हणणं असं होतं
कारण पंडू राजा स्वर्गाला गेल्याच्या नंतर दुर्योधनाच्या दोन्ही चुलत्या विधवा झाल्या होत्या आणि विधवा झाल्यानंतर पोरं झाली होती. म्हणून दुर्योधनाचं म्हणणं असं होतं की हे माझ्या वंशाचे नाहीत, म्हणून मी ह्याला सुईच्या टोकावर बसून इतकी माती देणार नाही. त्याचं म्हणणं बरोबर होतं, भांडण खरंच होतं, पण ते भांडण भांडण्यासाठी खऱ्याचा पक्ष धारण केला नाही ते. आणि मग भगवान कृष्णाने त्याला खोट्यात दावक मारूनच त्याला मारलं. आणि ज्यावेळेस दुर्योधन खाली पडला भीमाच्या गदेनं, त्यावेळेस दुर्योधन काय म्हणला कृष्णाला, हे धर्मयुद्ध नाही. आणि मग कृष्ण परमात्मा पुढं सरकले सांगितलं, तुला आता शिक धर्म कळायला लागला. लक्षग्रहामध्ये ते पांडवाचे लेकरं जाताना तुला धर्म नाही का आडवा आला, तेव्हा तुला धर्म कळालं नाही का? भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, त्यावेळेस तुझा धर्म कुठं गेला होता? आणि आता आम्हाला खऱ्या माणसाला धर्म शिकवायला लागला का? भीमाला सांगितलं त्याची मांडी जर तुटली नसेल तर टाक एक गदा आणि मारून टाक गदा. याला म्हणतात नीती, युद्ध नीती म्हणतात याला शास्त्र नीती म्हणतात. आणि मग तो म्हण लागला, तुझं जर म्हणणं होतं हे पांडवाचे नाहीत, माझ्या वंशाची नाहीत, तरी तू तरी कुठं धृष्टराष्ट्राच्या खास पोटचा आहेस. कारण धृष्टराष्ट्राचा सुद्धा ते दुर्योधन नव्हता. हे ज्याची त्याची वर्म ज्याची त्याला माहीत असते, ते गंधर्वाचा पोरगा होता दुर्योधन, धृष्टराष्ट्राचा नव्हता. हे कृष्णाला माहीत होतं. ज्याचे त्याचं काय भानगडे हे ज्याची त्याला माहीत असते वंशामध्ये. पण ह्या इतिहासाला शास्त्राला सूत्र असतं, तसं ह्या इतिहासाला सूत्र नसतं. म्हणून पांडव कुळाला दोष आहे असं कोण म्हणलं? जगद्गुरु तुकोबराय म्हणले, कागाचे विष्टे उत्पत्ती पिंपळासी आणि पांडव कुळाशी पाहता दोष. पण आपल्यासारख्याने म्हणायचं नाही, आपल्यासारख्याने म्हणलं तर पाप लागत. कारण एवढा दोष त्या कुळाला होता, तरी पण द्वारकेचा राणा एवढं दोष असताना सुद्धा द्वारकेचा राणा पांडवाला. हे कशाचं काम आहे? त्यांनी काय केलं? फक्त नामस्मरण केलं. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो,
काहीचा जन्म दिव्य असतो पण कर्म अपवित्र असतं. काहीचं कर्म दिव्य असतो, जन्म अपवित्र असतो. तसं पांडवाचा जन्म दिव्य नाही, अपवित्र आहे, पण कर्म दिव्य झाले. येशूचा जन्म दिव्य नाही, कारण येशू लग्न न झालेल्या पोरीच्या पोटी जन्माला आला. मरियमा नावाची मुलगी आणि तिच्या पोटी जन्म झाला येशूचा. म्हणून येशूचा जन्म दिव्य नाही झाला, येशूचं कर्म दिव्य झालं. तसं पांडवाचा जन्म दिव्य नाही झाला, पण पांडवाचं कर्म दिव्य झालं. रात्रंदिवस नामस्मरण केलं आणि दिव्य झालं महाराज जीवन. तसं आपलं जीवन कोणाच्या कुळामध्ये जन्माला आपण आलो हे महत्वाचं नाही, मग जन्माला आल्याच्या नंतर आपण कर्म काय केलं हे जास्त महत्वाचं. आणि हे जर तुम्हाला समजत नसेल तर एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. बिरबल नावाचा एक प्रधान होता आणि बादशाने ठरवलं बिरबलाची चेष्टा करायची आणि बिरबलाचा अपमान करायचा दरबारामध्ये. आणि सकाळच्या प्रहरी दरबार भरला आणि बादशाने सांगितलं, बिरबल मला एक स्वप्न पडलं. म्हणजे जहापणा काय स्वप्न पडलं? म्हणजे फार विचित्र स्वप्न पडलं. म्हणजे काय स्वप्न पडलं सांगा. म्हणजे आपण दोघं रस्त्याने जात होतो आणि रस्त्यात 2 खड्डे होते आणि त्यावेळेस रस्त्यात 2च खड्डे होते. रस्त्यात 2 खड्डे होते आणि तू एका खड्ड्यात पडला आणि मी एका खड्ड्यात पडलो. पण तू ज्या खड्ड्यात पडला ते घाणीचा खड्डा होता आणि मी ज्या खड्ड्यात पडलो ते मधाचा खड्डा होता. सगळे दरबारातले लोक हसायला लागले. घाणीच्या खड्ड्यात पडला म्हणून हसायला लागले लोक. आणि लोक हसायला लागल्याच्या नंतर बिरबलाचा अपमान झाल्यासारखा झाला. पण तो बिरबल ऐकून घेण्यासाठी, म्हणजे ऐकून घ्यायला तुमच्या आमच्यासारखा श्रोता नव्हता. बिरबल 1000 जॉबी होता. बिरबल कसा होता हे जर तुम्हाला समजून सांगायचं असेल तर मी आताच्या भाषेत सांगतो. त्यावेळेचा बिरबल म्हणजे आताचा मराठीतला भाऊ कदम आणि हिंदीतला कपिल शर्मा होता. 1000 जॉबी. तर ते बिरबल काय म्हणला, काय म्हणे बादशाह, तुम्हाला जसं स्वप्न पडलं का तसंच मला बी स्वप्न पडलं. म्हणजे कसं पडलं? म्हणे आपण रस्त्यात जात होतो, रस्त्यात 2 खड्डे होते. तुम्ही एका खड्ड्यात पडलात, मी एका खड्ड्यात पडू. मी ज्या खड्ड्यात पडू ते घाणीचा होता, तुम्ही ज्या खड्ड्यात पडा होता ते मधाचा खड्डा होता. ते म्हणले, अरे बिरबल असं स्वप्न तर मला पडलं. ते म्हणले, माझं स्वप्न थोडं पुढं आहे. म्हणजे 5 मिनिटांनी आपण दोघं खड्ड्याच्या बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर तुम्ही मला चाटीत होतात आणि मी तुम्हाला चाटीत होतो. मला मुद्दा काय सांगायचे ते ऐका. तुम्ही कोणत्या खड्ड्यात पडलात हे महत्वाचं नाही, तुम्ही चाटता काय हे महत्वाचं आहे. तसं तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलात हे महत्वाचं नाही, तुम्ही करतात काय हे महत्वाचं आहे परमार्थामध्ये. आणि तुम्ही आम्ही ह्याच्या त्याच्या कुळावर रेगुट्या ओढितो आणि नावं ठेवतो एकमेकाला. कुळाशी काय घेणं नाही. याती कुळा माझे गेले हरपून. इथं कुळाचा विचार केला नाही जात, इथं कर्म पाहिलं जातं. इथं ज्याचं दिव्य कर्म आहे त्याचाच इथं मान होणार, त्याचाच पुरस्कार मिळणार. त्यालाच दिव्य कर्म असलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी लिखाण केलं हरिपाठामध्ये, द्वारकेचा राणा पांडवा गेला, कारण त्याचं कर्म दिव्य झालं. म्हणून इतिहासाला सूत्र नसतं. असे किती तुम्हाला महाभारतातलेच नाही, प्रत्येक ग्रंथातला एक पुरावा सांगतो. आता जसा महाभारतातला पुरावा सांगितला का तसा रामायणातला एक पुरावा देतो. रामायणामध्ये आता तुम्ही सगळे रामायण थोडंफार जाणकारच असतात आणि जास्ती जरी नसेल माहीत तर किमान ताकापुरतं तरी रामायण माहीतच आहे सगळ्याला. आणि त्यातली त्यात बीड जिल्ह्यातला माणूस
असा एक बी सापडणार नाही शोधून बी की त्याला रामायण माहीत नाही. हो, रामायण गावागावात लोकाला माहिती. तर रामायणामध्ये रावणाचा आणि रामाचा सुतराम संबंध काही नव्हता. विनाकारणच त्या जंगलामध्ये शूर्पणखीचं नाक कुणी कापलं अगोदर? लक्ष्मणाने कापलं. काय गरज होती? पण शूर्पणखीचं नाक कापलं आणि मग तिथून पुढं रावणाने त्याची बायको पळवली. काय गरज नसताना त्याच्या बहिणीचं नाक कान कापायची काही गरज होती का? आता समजा त्याच्या जागेवर जर तुम्ही असतात आणि तुमच्या जर बहिणीचं कोण नाक कान कापलं तर तुम्ही गपची बसतान का? ऊस तोडीवाला गपची बसणार नाही, मर्डरच करीन म्हणतो ह्याचं. माझ्या बहिणीचं नाक कान कापतो म्हणजे काय समजतो स्वतःला? तसं रावणाच्या बहिणीचं नाक कान लक्ष्मणाने कापलं आणि मग तिथून पुढं रामाची बायको पळवली. आता नीट व्यवहाराच्या दृष्टीनं रीतरिवाजाने जर विचार केला तर रावणाने रामाची बायको पळवली, काय वाईट केलं? कीर्तन झाल्या लोकच मला हाणतील. लोक म्हणतील हे रामायणातल्या विरोधातला माणूस जितोकडे रावणाच्या पार्टीचं आहे म्हणते. हे तुम्हाला रीतरिवाज सांगितला. अगोदर कोणी कोणाच्या वाटाला गेलं? राम त्याच्या वाट गेले, कारण राम त्याच्या वाट जाण्यासाठीच आले होते. अजून तुम्हाला नीती सांगतो, एखादा वाईट वागणारा माणूस, खोडी करणारा माणूस, वाईट कृत्य करणारा माणूस जर वाट जात नसला ना, मुद्दाम त्याच्या वाट जायचं आणि मग पटांगणात गावसला की मग चांगला हाणायचा, काळा पिवळा होस्तर हाणायचा. शास्त्रामध्ये नीती तीच सांगितली. लक्ष्मणाचं काय, रावणाचं काय, शिवाजी महाराजाचं काय, अफजल खानाचं काय, कौरवाचं काय, पांडवाचं काय, हेच आहे सगळं. राम त्याच्यासाठी जन्माला त्याच्यासाठी आले होते, त्याला मारण्यासाठी. मग कोणी कोणाच्या वाटे गेले हे महत्त्वाचं नसतंय, मारणं महत्त्वाचं असतं. तसं इतिहासाला सूत्र नसतं, इतिहासाला सूत्र नसतं, शास्त्राला सूत्र असतं. तसं ही अभंगवाणी म्हणजे इतिहास नाही, शास्त्र आहे, म्हणून त्याला सूत्र आहे. द्वारकेचा राणा पांडवागरी हे सूत्र आहे. पण कशामुळं? त्याने दिव्य कर्म केलं. आणि दिव्य कर्म कशा पद्धतीनं केलं की ज्ञानोबा म्हणतात ती अगोदर उभा राहिली. आणि कुठं उभा राहिले? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. देवाची द्वारी उभा क्षण भरी, 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 देवाची ज्ञानोबा म्हणतात त्यांनी जी साधना केली ती कशी केली? उभा राहिले. कुठं उभा राहिले? देवाच्या दारात उभा राहिले. ज्ञानोबरायांनी देवळाचं द्वार नाही सांगितलं, देवाचं द्वार सांगितलं. आता देवाचं द्वार असा शब्द समोर आला की प्रश्न निर्माण होतो, देवाला द्वार असतं का? आणि देवाला द्वार आहे असं जर सिद्ध झालं
तर देव एवढा आहे असं सिद्ध होईल. मग देव एवढा आहे असं सांगता येईल का? मग देव कसा आहे? एवढा प्रभू भावे जेने संपुष्टी राहावे. केवढा आहे सांगताच येत नाही. बरं त्याचा रंग काळा गोळा हिरवा पिवळा सांगताच येत नाही. कबीरदास महाराजांनी व्याख्या केली, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुणा निराकार निर्गुणा तू चिरगुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. 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 हो कबीरदास महाराज म्हणले परमात्मा कसा आहे? रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तू चिरगुराया. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला आकार नाही. हो अव्यक्ता निराकार नाही जाखार. जेथोनी चराचर हरिशी भजे. त्याला आकार नाही. मग तुम्ही कल्पना करा, ज्या देवाला आकारच नाही अशा देवाला द्वार शब्द कसं काय संबंध? आणि ज्ञानोबराय म्हणतात तर त्याच्या द्वारात उभा राहा. मग देवाचं नेमकं द्वार कोणतं? देवाला द्वार आहे हे प्रश्न निर्माण झाला. आणि आहे तर कोणतं द्वार आहे? तर भगवंताच्या प्राप्तीचं जे साधन आहे त्या साधनाला द्वार म्हणतात. मग भगवंताच्या प्राप्तीचं साधन काय आहे? दुसऱ्या चरणात हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे म्हणा. हरे मुखे म्हणा 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 हरे मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करावी? पुण्याची गणना कोण करावी? पुण्याची गणना कोण करावी? पुण्याची गणना कोण करावी? हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे Hare
आदरणीय आमचे परमस्नेही, आमचे परमस्नेही म्हणण्यापेक्षा परमार्थ स्नेही आहेत असे आदरणीय PI बल्लाळ साहेब, त्यांची हजेरी इथं लागलेली आहे, तरी त्यांना कोटी कोटी धन्यवाद आहे. विठाला विठाला. ज्ञानोबा म्हणतात हे द्वार, भगवंताच्या प्राप्तीचं द्वार हे साधन आहे. जसं ज्ञानाचं एक द्वार आहे. ज्ञानाचं कोणतं द्वार आहे? जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंत. सेवेचं द्वार सांगितलेलं आहे. ज्याला ज्ञान हस्तगत करायचंय त्यांनी सेवेच्याच द्वारातून गेलं पाहिजे, तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त होईल. अन्यथा ज्ञान प्राप्त होणार नाही. सेवाच करावी लागेल त्याला. हो, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवाच करावी लागेल. तसं भगवंताची प्राप्ती ज्याला करून घ्यायची त्यांनी हे नामरूपी साधन केलं पाहिजे. आणि हे नामरूपी साधन जगातल्या प्रत्येक जीवाला करता येईल इतकं सोपं आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ विरळा झाला. नामस्मरणासारखं साधन सोपं सोपेवर मामा सांगितले सोपेवर मामा सांगितले सोपेवर मामा सांगितले सोपेवर मामा नामस्मरण ही साधना साधू संतांनी आपल्याला एकदम सुलभ करून दिली. एकदम सुलभ. किती सोपी. अहो ह्याला आटच नाही कुठली. तुम्ही बाकी कुठल्या बी संप्रदायात जा, काहीतरी आट असते. मांडीच घालून बसा, हेच पोशाख घाला, असाच गंध लावा, असंच आसन करा, काहीतरी त्याच्यात आट आहे. वारकरी संप्रदायामध्ये साधना करण्याला आटच नाही. तुम्ही मांडी बसून घातलं केलं तरी होतं, पाय लांबून बसले तरी होते, तुम्ही आडवं पडून केलं तरी होते. पडलिया ठाई म्हणता राम राम काय होई श्रमाईशी सांग. तुकाराम महाराज म्हणतात पडल्या पडल्या सुद्धा केलं तरी साधना होते, पण करणार पाहिजे. आपण करीत नाही. घराची कळा कशाहून समजते? हाय ना इकडं मन. मग आता थोडा विचार करा, हे कीर्तनाच्या मंडपात जर भजन करीत नाही तर हे घरी गेल्यावर काय दिवा लावित असतात. नाम साधना सोपी आहे पण अवघड बी तितकीच आहे. आता नाम साधना अवघड कशी आहे याचं एक गमक सांगतो. नामस्मरण कोणाचे बी तोंडाला येत नाही. जो पुण्यवान आहे त्याच्याच तोंडाला नामस्मरण येतं.
पापी माणसाच्या तोंडाला नाव येतच नाही. म्हणून आपण पुण्यवान आहेत का पापी आहेत कोण्या महाराजाला नाही विचारायचं. मग कीर्तनात जाऊन बसायचं. आणि ज्यावेळेस महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतील त्यावेळेस जर ऑटोमॅटिक सुरू झालं की समजायचं आपण पुण्यवान आहे. आणि महाराज बेंबीच्या देठापासून वरडायला लागला तरी वट हालत नाही, समजायचं आपण पापी माणूस. हे असं माझं म्हणणं नाही, ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. नामासी विनमुख तो नर पापी माणूस आहे. म्हणून 3 मुद्दे लक्षात ठेवा. पुण्यानं देव आवडत असतो, पापानी संसार आवडत असतो आणि ज्ञानाने देव कळत असतो. विठाला विठाला किती सुलभ आणि सोपी साधन. फक्त नामचिंतन करा. कुठं जायची गरज. नलगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा. आणि हेच सावता महाराजाकडून शिकायचं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सावता महाराज तुम्हाला सांगतो पंढरपूरला प्रत्येक संतांच्या पालख्या येतात. नामदेव रायचं तिथंच मुक्ताबाईची पालखी येते, सोपान काकाची पालखी येते, ज्ञानोबरायांची पालखी येते, निवृत्तीनाथाची पालखी येते, गजानन महाराजाची पालखी येते. प्रत्येक महाराष्ट्रातल्या साधू संतांच्या पालख्या पंढरपुरात. पण ज्याच्यासाठी पालख्या जातात तिथं तो पांडुरंग परमात्म्याची पालखी सावतोबाच्या आरणमध्ये. हे किती विशेष आहे. सावता महाराजाकडून ह्या गोष्टी शिकलं पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो. देवप्राप्तीसाठी आणि संत भेटीसाठी आपण तिकडं जायची गरज नाही, मग तेच आपल्याकडं आलं पाहिजे. हे संताकडून शिकून घ्या. संत कोणाच्या पाठीमागं लागत नाहीत, मग संताच्याच पाठीमागं ते लागतात. तुकाराम महाराजाकडे ओघ येत होता. कोणाचा? लोकाचा. कशामुळे येत होता? तुका लोकी निराळा. काहीतरी वेगळे पण होतं तुकोबरायकडे, म्हणून ओघ येत होता. म्हणून आपण कोणाच्या तरी पाठीमागं पळून जीवन बर्बाद करण्यापेक्षा आपल्या जीवनाच्या पाठीमागं कुणीतरी यावं असं आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. आणि ते साधू संतांनी केलं. साधू संतांनी कर्म केलं आणि त्या कर्मातून देवाची प्राप्ती केली. तसं आपले साधू संत म्हणतात तुम्ही कुठं जाऊ नका, फक्त नामचिंतन करा. सदा नाम घोष करू हरि कथा देणे सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा देणे सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा देणे सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा देणे सदा चित्ता समाधान. करू हरिकथा आणि मग तेने सदा चित्ता समाधान. ते नामचिंतनाची मस्ती इतकी आली पाहिजे की ती मस्ती मला आहे याचं सुद्धा त्याला भान राहिलं नाही पाहिजे. त्याला म्हणतात भक्तीची मस्ती. कशी मस्ती यावी सांगू का तुम्हाला. गोऱ्या कुंभाराचं मुलगा चिखलामध्ये तुडून मेला पण खबर नाही लागली. याला म्हणतात भक्तीची मस्ती. अशी मस्ती यायला पाहिजे. आपल्याला बी येते पण मोकार मस्ती येते. आपल्याला का साधी मस्ती का. कोणाला धनाची मस्ती, कोणाला सत्तेची मस्ती, कोणाला संततीची मस्ती,
कोणाला संपत्तीची मस्ती, कशाची बी मोकार मस्ती. काही काहीला संततीची मस्ती असते, 7-8 पोरं असतात आणि ते बी एकापेक्षा एक पैलवान. आणि मग कोणाला बी मिशीवर ताव आणणार. आपल्या नादीत लागायचं नाही, मुडदाच पाडीत असतो. आणि त्याची नातून पंतून भलता बारधना असतो. आणि त्याच्या नादाला लागल्या बुकणंच होईल ना एखाद्याचा. त्याच्या नादाला लागत नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, किती बी पोरण किती बी नातून पंतू जर असले ना, पण त्याच्या जर मनात आलं ना, नियतीच्या जर मनात आलं ना, तर तुम्हाला सांगतो रावणा इतके लेकरन रावणा इतके नातून पंतू कोणालाच नव्हते. पण महाराज त्या रावणाला इतके लोक जवळ असताना सुद्धा त्याच्या घरात जाऊन त्याच्या थोबाडीत मारून त्याचं तोंड जाळून त्या माकडाचा केस बी वाकडा झाला नाही. फक्त नियतीच्या मनात यायला पाहिजे. त्याच्यामुळे माणसाला मस्ती नसली पाहिजे, सत्तेचा माज नसला पाहिजे, पैशाचा माज नसला पाहिजे, संपत्तीचा माज नसला पाहिजे, भक्तीचा माज आला पाहिजे, भक्तीचा. म्हणून तुकाराम महाराज नाथ महाराजाचे शब्द कसे आहेत, भक्ती करिताने सुद्धा माजले पण आलं पाहिजे, मदोमस्त झालं पाहिजे. म्हणून एक शब्द सांगतो तुम्हाला, मातले वीर वैष्णव. माजले पण आला पाहिजे भक्तीमध्ये. आपल्याला संसारात माजलेपणा येतो. तुम्हाला सांगू का आपल्या मस्त्या कसल्या आहेत. कीर्तनात जर हे बसलेले असते आणि काळ्या माणसा शेजारी जर गोरा माणूस बसलेला असला तर त्या गोऱ्या माणसाचं चित्त कीर्तनात लागत नाही. तिरप्या नजरीनं त्याच्या हाताकडे एकदा बघत आणि आपल्या हाताकडे एकदा बघत आणि मनातली मनातच संकल्पना करतं, किती केलं तर किती फरक आहे त्याच्यात आणि माझ्या. आता काय काळा मेल्यावर जाळीत येतं का, गोऱ्याला काय महिनाभर घरात ठेवतात का. गोऱ्याला पण जाळीत येतच ना, पण त्याला सौंदर्याची मस्ती, कोणाला विद्वत्तेची मस्ती, कोणाला नुसत्या केसाचीच मस्ती असते, कोणाला मिशेचीच मस्ती असते. कशाच्या मस्त्या, मोकार मस्त्या, फालतू मस्त्या. जनाबाईला मस्ती, मीराबाईला मस्ती. आणि कसल्या मस्त्या होत्या महाराज. जनाबाईला कसली मस्ती आली, उभी राहुनी अंगणी आणि शिव्या देते दाशी जनी. सामान्य एक स्त्री भगवंताला शिव्या देण्याची पावर, किती मस्ती म्हणाव तिला. ही भक्तीची मस्ती असते. ही अशी मस्ती आली पाहिजे भक्तीची. बाकीच्या मस्त्या चांगल्या नाहीत. म्हणून तुम्ही महाभारतातलं एक पर्व वाचा, स्वर्गारोहण पर्व वाचा. त्या स्वर्गारोहण पर्वामध्ये पांडव अनुशन केलेलं त्यांनी, पायामध्ये काही नाही, आणि हिमालयाच्या दिशेने जात होते. आणि हिमालयाच्या दिशेने गेल्याच्या नंतर हिमालयाच्या पायथ्यालाच भीम पडला, आपला नकुल पडला. आणि नकुल पडल्याच्या नंतर धर्मराजांना भीमाने सांगितलं, दादा तुमचा आवडता लहाना भाऊ पडला नकुल. धर्मराजाने सांगितलं, भीमा चल, स्वर्गाच्या रस्त्याला कोणी कोणाचं नसतं, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन कडुदी मध्ये पडला. पण दादा नकुल कशामुळे पडला एवढं तरी मला कळलं पाहिजे. तर धर्मराजाने दिलेले उत्तर ऐका फक्त. धर्मराजा म्हणला, भीमा मी आजपर्यंत बोललो नाही तुला कधी, पण आज मी तुला सांगतो नकुल का पडला. नकुलाच्या मनामध्ये सौती मत्सर होता. किती सौती मत्सर होता. धर्मराजा म्हणला, आज आपल्या संग दुर्योधनाने युद्ध केलं, पण यदा कदाचित जर दुर्योधनाने आपल्या संग युद्ध केलं नसतं तर एक दिवस नकुलाने आपल्यासोबत युद्ध केलं असतं. कारण त्याच्या मनामध्ये एक न्यूनगंड होता की हे तिघं जण कुंतीचे आहेत, आम्ही दोघं माद्रीचे आहेत, असा सौती मत्सर त्याच्या मनात खेळत होता. म्हणून तो स्वर्गापर्यंत आला नाही, पडला तिथे. पुढं गेल्याच्या नंतर पुन्हा सहदेव पडला. पुन्हा विचारलं, दादा सहदेव कशामुळे पडला. तर भीमाला सांगितलं धर्मराजांनी, सहदेव का पडला नीट लक्ष देऊन ऐका. महाभारताच्या काळात सौंदर्यवान पुरुष सहदेवासारखा दुसरा कुणीच नव्हता.
एवढी पारदर्शकता होती त्या सहदेवाच्या शरीरावर. त्याने जर असा जमिनीवर पाय ठेवला तर खालची जमीन त्याच्या पायातून दिसून, इतकी पारदर्शकता त्याची, इतका सौंदर्यवान सहदेव. म्हणून ते कुठं बी आपल्या शरीराची दुसऱ्या शरीराची तुलना करायचं. पण त्याला स्वतःच्या सौंदर्याचं घमेंड होतं, मस्ती होती. तिथपर्यंत आला नाही. पुढं गेल्याच्या नंतर द्रौपदी पडली. द्रौपदी का पडली त्याचं उत्तर धर्मराजाने दिलं की तिनं 5 पांडवावर सारखं प्रेम केलं नाही, तिचं अर्जुनावर जास्ती प्रेम होतं म्हणून ती पडली. पुन्हा अर्जुन पडला. कोण? ज्यांनी पावती दिली गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये की माझा मोह नष्ट झाला, तो अर्जुन पडला. आणि अर्जुनाला किती विद्या पारंगत होत्या? 64 कला 14 विद्या त्याला पारंगत होत्या. आपल्या कसल्या विद्या तू? 4 चाली पाठ केलेले आणि 5 मुकडे पाठ केले. आपल्याकडे कसली विद्या? आपली विद्या म्हणजे अविद्येचाच एक विद्या नावाचा प्रकार आहे. त्याला 14 विद्या आणि 64 कला प्राप्त होत्या अर्जुनाला. पण त्या अर्जुनाला घमेंड अशी होती की माझ्यासारखा योद्धा त्रैलोक्यात कोणी नाही. तितक्यासाठी तो आला नाही, पडला तो. आणि स्वर्गाच्या उंबऱ्यावरती भीम पडला. दादा मला शेवटपर्यंत कळला नाही मी कशामुळे पडलो, मला कळलं पाहिजे. धर्मराजाने सांगितलं तुला तुझ्या ताकदीचा गर्व होता. भीमाला किती ताकद होती सांगू का? 9000 हत्तीचं बळ होतं भीमामध्ये. किती? 9000 हत्तीचं बळ. आता कुठं ते भीमाची ताकद आणि कुठली आपल्या ताकदी? अहो आपल्या ताकदी म्हणजे तुम्हाला सांगू का, ते ॲड्रेसची कागद असतात ना नॅमिनेशन केलेली, ते ॲड्रेसचे कागद सुद्धा फाटत नाही, एवढ्या ताकदीचे माणसं आहेत आपण. आणि कसली घमेंट घेऊन बसता आपण ताकदीची संपत्तीची? एवढे मोठ्याचे उदाहरणं आहेत महाराज, आले नाही कोणीच. म्हणून माणसाला सत्तेची मस्ती नसली पाहिजे, संपत्तीची मस्ती नसली पाहिजे. हो, संपत्तीची मस्ती नसली पाहिजे, सौंदर्याची मस्ती नसली पाहिजे, भक्तीची मस्ती असली पाहिजे. आणि एकदा भक्तीची मस्ती चढली की मग आसो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा, अशी अवस्था प्राप्त होत असते. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही फक्त काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एवढंच करा. आणि हे साधन संसारात राहून करता येतं. Oh,
असोने संसारे जिव्ह वेगू करी वेदशास्त्रो बारी बाह्य सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. अखंड नामस्मरण करायचं आणि देवाच्या दारात उभं राहून करायचं. दार म्हणजे साधन, नामरूपी साधनामध्ये क्षणभर उभा राहायचं. आता उभा शब्दाचा नेमका अर्थ कसा करायचा? उभा म्हणजे कीर्तनाला जसं उभं राहतो असं उभं राहायचं, का चालत असताना उभं राहायचं, का निवडणुकीला उभं राहते तसं उभं राहायचं? नेमकं उभा शब्दाचा अर्थ कसा लावायचा? तर ज्ञानोबा राय म्हणतात, उभा शब्दाचा अर्थ चित्ताची स्थिरता. चित्त स्थिर झालं पाहिजे. चित्त जर विचलित असेल तर तुमचं नामस्मरण काही महत्त्वाचं नाही, कारण परमार्थामध्ये चित्त अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त जर नामामध्ये नसेल तर ते व्यर्थ आहे. तुम्ही कीर्तनात बसले पण तुमचं चित्त जर कीर्तनात नसेल तर तुमचा बसून बी काय फायदा नाही. जवळी नाही चित्त आणि काय मांडी येले प्रेत. म्हणून कीर्तनात बसल्यावर चित्त स्थिर झालं पाहिजे. परमार्थाला आलं की चित्त स्थिर झालं पाहिजे. आणि जोपर्यंत चित्त स्थिर होत नाही तोपर्यंत परमार्थ फलद्रूप होत नाही. चित्त स्थिर झालं पाहिजे, कारण परमार्थ हा चित्ताचा आहे. म्हणून 3 मुद्दे अजून ध्यानात घ्या. परमार्थात लागतं ते चित्त, संसारामध्ये लागतं ते वित्त, आणि शरीरामध्ये लागतं ते पित्त. म्हणजे चित्त महत्त्वाचं आहे आणि ते चित्त स्थिर झालं पाहिजे. आणि स्थिर झालेल्या चित्ताने जर नामस्मरण केलं तर मग तेने मुक्ती चारी. त्याला 4 प्रकारच्या मुक्त्या प्राप्त होतात: सलोकता, समीपता, स्वरूपता, साविज्यता. आता महाराज ह्या आम्हाला 4 मुक्त्या माहिती, पण नेमकं सलोकता म्हणजे काय, समीपता म्हणजे काय, स्वरूपता म्हणजे काय, याचं चित्र फार वेगळं आहे. टाईम झाला आपला. एका वाक्यात सांगतो तुम्हाला. ज्या देवतेची आपण भक्ती करतो त्या देवतेच्या लोकामध्ये जाणं म्हणजे सलोकता, मुक्ती प्राप्त होणं. आणि हे हरिपाठातच आलेत बरं का सगळे, फक्त चिंतन करावं लागतं. वैकुंठ भुवनी घर केली म्हणजे सलोकता, मुक्ती प्राप्त होणे. समीपता, मुक्ती होणं म्हणजे काय? ज्याची भक्ती करतो त्याच्या जवळ जाऊन बसणे म्हणजे समीपता, मुक्ती प्राप्त होणे. समीपता. लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, याला म्हणायचं समीपता मुक्ती. आणि ज्याची भक्ती करतो त्याचं स्वरूप होणं त्याला म्हणायचं स्वरूपता मुक्ती. छत्रभुज नर होनिया ठेले, याला म्हणायचं स्वरूपता मुक्ती. आणि साविज्यता मुक्ती ही ज्ञानाने प्राप्त होत असते. पण ज्ञानोबा काय म्हणतात, तुम्ही फक्त मुखानी हरी हरी म्हणा, आणि ते बी कसं म्हणा, उभं राहून म्हणा. उभं म्हणजे चित्त स्थिर करून म्हणा. चित्त विचलित असेल तर करू नका, अगोदर चित्त स्थिर करा आणि मग त्याचं नामस्मरण जर केलं तर मग तेने मुक्ती चारी साधी. मग तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होत्या. आणि मुक्तीसाठी तर ते मुक्ती म्हणजे नेमकं काय हो? मुक्ती म्हणजे आनंद. मुक्ती म्हणजे काय? आनंद. आणि आनंदासाठी तर सगळ्यात झटापट आहेत. धावाधाव किती पळत आहेत लोक. संसारातले तर एवढे भांबावलेले लोक आहेत, निस्ते पळत. झोपेतून उठलं तर काय काय तर तोंड बी धुत नाही. एका पायात बूट, एका पायात चप्पल. हो, आज संसारातले पळत आहेत त्याच्यात नवल वाटत नाही मला. आमच्यातले काय साधी पळत आहेत, रात्रंदिवस पळत आहेत. एक तर सायकल घेऊन पळत होतो. मी म्हणलं जे हरी, टाईमच नाही. मी म्हणलं मग बसून जाय. छे बसायला बी टाईम नाही. पळतच कुठं काय माहिती, निस्ते पळापळी. ज्ञानोबा राय म्हणतात, पळू नका, जागो जागी थांबा आणि अवघ्या मिळूनी मारा बोंबा. थांबा, पळापळी करू नका, हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. अशी स्थिती प्राप्त झाली आणि मग जर त्यांनी नामस्मरण केलं
तर तेने मुक्तीचारी साधिले. त्याला 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात आणि ह्या 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त झाल्याच्या नंतर द्वारकेचा राणा आणि ते पांडवांनी केलं. पांडवाचा जन्म दिव्य नाही, त्याचं कर्म दिव्य झालं. येशूचा जन्म दिव्य नाही, त्याचं कर्म दिव्य झालं. तसं तुमचा आमचा जन्म जरी दिव्य नसत, नीच कुळामध्ये असत, पण कर्म असं करा की ते दिव्य झालं पाहिजे. आणि असं दिव्य कर्म झालं की माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. आणि तो असा आनंद आहे की त्याला नाश नाही, ते अविनाशी आनंद आहे. आणि संसारातला आनंद हा नश्वर आहे, नाशवान आहे. एरती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. आणि हे सगळी गोष्ट होण्यासाठी पुण्य पाहिजे, आणि पुण्य होण्यासाठी नामस्मरण पाहिजे. आणि नामस्मरण हे पुण्यावर अवलंबून आहे. आणि पुण्य व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर संतांचं गुणगान गायलं पाहिजे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणून अशा थोर संतांचं एकदा सर्वजणांनी प्रेमाने नामस्मरण करू. सगळ्यांनी हाताळी वाजून भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली देवाचे द्वारी उभाक्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, यथा मथी यथा अवकाश. धावत्या वेगात अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झालेला आहे. आणि आपला कीर्तनाचा वेळ पण समाप्त झालेला आहे. आणि या अभंगाचा असाच अर्थ आहे, असा माझा काही दावा नाही, अहंकार नाही, आत्मप्रौढी नाही. जशी भगवान परमात्म्याने मला बोलण्यासाठी बुद्धी दिली त्या पद्धतीने यथा विधी यथा अवकाश चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर हात जोडून तुमची माफी मागतो. बोलण्याच्या ओघाओघामध्ये जर एखादा वेडावाकडा शब्द निघून गेला असला तर पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणून सर्व गावकरी मंडळी कोटी कोटी धन्यवाद आहे. आणि सर्व संप्रदायाच्या माध्यमातून एकत्रित आल्याच्या नंतर एकत्रित आनंद कसा घेतला जाईल, सर्व जणांनी एकत्रित येऊन भगवंताचं सगळे वादविवाद बाजूला करून नामस्मरणामध्ये डुबलं पाहिजे. आणि ते केलं पाहिजे नामस्मरण. आणि इकडं आल्याच्या नंतर 7 दिवसापुरतं का व्हायना थोडं व्यसन वगैरे काही असेल तर ते फेकून दिलं पाहिजे. 7 दिवसापुरतं, जास्त नाही पण 7 दिवस तरी किमान. काय काय तर कीर्तनात व्यसन करते, चांगलं नाही ते. म्हणजे व्यसनापासून दूर राहा. कारण आपला हिंदू धर्म ह्याच्यातच वाया चालला, फॅशन आणि व्यसन याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. व्यसन करू नका. जुन्या माणसाला काही व्यसन होतं का? एकच व्यसन, शिळीच भाकर शिळच व्यसन. त्यांना काही व्यसन नव्हतं. पण आताच्या तरुण मुलाला व्यसनाधीन झाले. व्यसन करू नका, वादविवाद करू नका. परमार्थामध्ये वादविवाद करू नये. एकत्रित येऊन आनंद घेतला पाहिजे. व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. हिंदू म्हटल्याच्या नंतर गळ्यामध्ये माळ, कपाळावरती गंध लावला पाहिजे. याचा धरीन अभिमान, आपल्याला त्याच्याविषयी अभिमान असला पाहिजे. म्हणून तुम्ही एकत्रित या, आनंद घ्या, साधू संतांचा आदर्श घ्या. एवढं बोलून शिवेला पूर्णविराम देतो. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आहे. आदरणीय आमचे बल्लासाहेब आले, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे कल्याण काका आलेले आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. सर्व माता भगिनी, पुरुषवर्ग, सर्व टाळकरी मंडळी, मृदंगवादक महाराज, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. एकदा भगवंताचं भजन करू. विठ्ठल जय जय विठ्ठल, क्षमा पराध
महाराज तुम्ही सुख. उठा विश्वास भाऊ उठा.